नमस्कार मंडळी, मी वैभव राणे माझ्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओ. तर आजचा व्हिडिओ आपण करणार आहोत कोकणातील भात लावणी कशा प्रकारे केली जातात ती मी तुमका या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. तर आमच्याकडे आजपासून भात लावणी सुरुवात केल्याने तर आता मी आहे घराकडे तुमका दाखवते. आज एक वेगळी सुरुवात म्हणजे मी पहिली सुरुवात करायची तशी सुरुवात केली स्टार्टिंगला. तर म्हणतात ना जुनाचा सोना असता तशी एक सुरुवात केली. चला तर मग बघूया कोकणात कशा प्रकारे भात लावणी केली जाता आणि काय काय केलं जातं या व्हिडिओतून आपण बघूया. चला तर मग जाऊया पुढे. आपण आता ही लाव तर काढतो तर जाऊया बघूया कोण कोण होती बघूया काढू. तर इकडे प्रदीपका तरव काढतात. प्रदीपका बरा नाही तरी तरव काढू बसलेत. काय वाटतं हो? ताप आणि खोकलो. इकडे काकी हा इकडे सानू काकी आणि आई आहे इकडे. बघू शकता हे बघा तर इकडे चालू आहे चिखल करण्याचं काम. बघा अर्ध झालो आहे चिखल. बघा एवढं कोपरं करून झालो. बघूया पुढे. मंडळीनं मी चाललंय तरव घेऊन. अम्मू आणि तिकडे काकी लावणी लावतात. बघू शकता इकडे पेंडीवर ठेवलेले आहेत आणि इकडे चिखल केलेलं. तर बघू शकता तिकडे अम्मू लावणी करता. अम्मू आणि काकी कुशलची आई. चला मी पण जरा लावूक लागते. तर मंडळीनं ह्या दप्तरीचो तर हो ह्यो आम्ही आता लावणार आहोत. मी पण लावूक लागतंय. तर इकडे सगळेजण लावतातच. या वर्षाची पहिली लावणी. इकडे अम्मू तिकडे आई आणि तिकडे काकी हे बघा एवढं मोठं कोपरं आहे एवढं लावूचं. कोण म्हणजे ना मी तर व्हिडिओच काढतोय. बघूया कोपरं लावून होता काय. मी तर लावतच नाही. मी तर व्हिडिओच काढते. बघूया हे बघा पाठी एवढं पूर्ण कोपरं लावूचं.
तर ह्या बघू शकतात मंडळीने सानू हा इकडे पातळ लावता एकदम. हे बघा ही लावणी एकदम पातळ करता. इकडे घन लावलेला घन लावचे की पातळ लावचे सरळ लाव. मीडियम मध्ये लावची. तर मंडळीनं बघू शकतास पूर्ण कोपरो एक लावून झालो. या वर्षीचं पहिलं कोपरो लावणी लावून झालेलो. तर आता सगळी चालली आहेत घरात. तर मंडळीने एक कोपरं लावून झालो. मी आणि अमो आता कुशल ट्रॅक्टर चालवतो तिकडे जातो. शकतस अमो पुढे चालता आणि मी पाटणा. ह्यो रोड असा इकडनं इष्टी येता, इकडनं शिरोली महादेवच्या वाडीक जाऊक रोड आहे ह्यो. तर मंडळीने इकडे डोबा का खड्डो हा, खड्ड्यात पाणी साठला. लहानपणी आम्ही या डोबकात खेळायचो. चला तर जाऊया पुढे. कुठलं ट्रॅक्टर चालवता तिकडे उकळ घालता. बघूया काय करता तो. चला तर मंडळी आम्ही आता चाललो घरात. अमो आणि कुशलो पुढे.